रेडिओलॉजीमधील रेडिएशन सुरक्षा आणि नवीन प्रवाहांवर लक्ष केंद्रित करणारा सेमिनार आता पुण्यामध्ये होणार आहे। रेडिओग्राफर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि एप्ट मेडिकल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे। रेडिएशन सुरक्षा आणि रेडिओलॉजीमधील नवीन प्रवाह या शीर्षकाखालील हा सेमिनार 16 फेब्रुवारीला सकाळी 9 ते दुपारी 3:30 या वेळेत पुन्हा हॉस्पिटल ऑडिटोरियममध्ये होणार आहे, अशी माहिती केतन आपटे यांनी पत्रकारांना दिली आहे। एप्ट मेडिकल सिस्टम्सचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे। मी बायोमेडिकल इंजिनियर आहे बाय अकॅडमिक्स आणि गेली 28 वर्ष एप्ट मेडिकल सिस्टम्सचं काम बघतो आहे इन मेंटेनन्स ऑफ एक्सरे मशीन्स आणि रेडिओलॉजी मशीन म्हणजे अल्ट्रासाऊंड, CT स्कॅन्स या सगळ्या मशीन्सचं मेंटेनन्स आणि इन्स्टॉलेशन बघण्याचं काम आम्ही करतो आहे। तर ते बघत असताना रेडिओलॉजीमध्ये जे रेडिएशन सेफ्टीच्या नॉर्म्स आहेत ते 2003 सालापासून AERBचे जे कोर्सेस आहेत ते सातत्यानं मी अटेंड करत आलो आणि मग त्याच्यानंतर ते सिमिलर सेमिनार्स पुण्यामध्ये याच्या आधी आम्ही 2 वेळा रेडिओग्राफर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या असोसिएशनमध्ये ते राबवलेले आहेत आणि त्याच्यात आम्हाला जाणवलं की असे वारंवार होणं जरुरीचं आहे। पण आता या कोविडच्या ह्याच्यामध्ये ते सगळाच थोडासा ब्रेक झाला, ते परत रुटीनमध्ये यायला थोडासा वेळ लागला, त्यामुळे मागच्या कार्यक्रमात आणि या कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये बराच अवधी गेला। तर उद्याचे जे स्पीकर्स आहेत ते मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर परांजपे, डॉक्टर नाटेकर, त्याच्यानंतर डॉक्टर DD शेट्टी म्हणून जे हेड ऑफ द डिपार्टमेंट KM हॉस्पिटलचे आहेत आणि डॉक्टर लाखर जे ससून आणि नंतर भारतीय विद्यापीठ ह्याचे हेड ऑफ द डिपार्टमेंट रेडिओलॉजी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि रेडिओग्राफर्स असोसिएशनची जी कोणी मंडळी आहे ती त्याच्याबद्दल जगदीश सर तुम्ही। वर्षा काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।